बूथ वोटर बनना चाहिए, बिहार का वोटर होना चाहिए। कोल्हापुरातल्या नांदणीकरांचं महादेवी हत्तीण परत मिळवण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे। नांदणीकरांच्या भावना लक्षात घेऊन वंतारा प्रशासनाने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात नांदणी मठाच्या मठाधिपतींशी चर्चा सुद्धा केली। हत्तीणीच्या पायाला झालेल्या जखमांची दखल घेत कोर्टाने हत्तीणीला वंतारामध्ये पाठवण्याचे आदेश दिले आणि त्यानंतरच महादेवीच्या आरोग्यासाठी धावून गेलो असं वंतारा प्रशासनाने स्पष्ट केलं। नांदणीकरांचं हत्तीणीवर अतोनात प्रेम असल्याचं दिसून आलं। त्याची जाणीव ठेवत वंताराने नांदणी मठाशी संवाद साधलाय। नांदणीकरांचं हत्तीणीवर असलेलं प्रेम आणि आध्यात्मिक भावनांचा आदर असल्याचं वनताराने स्पष्ट केलं आहे। महादेवीचं आरोग्य आणि तिचं कल्याण हाच आपला हेतू राहील अशी ग्वाही वनताराने नांदणीकरांनी दिली। तर वनताराने याबाबत काय स्पष्टीकरण दिले आपण बघतोय। महादेवी हत्तीणीशी असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांचा वनतारा आदर बाळगते। वनताराने महादेवीच्या स्थलांतराची कार्यवाही स्वतःहून केलेली नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत ही कारवाई झाली आहे। आम्ही स्थलांतराचे आरंभ करता नाही तर कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था आहोत। महादेवीच्या आरोग्याचं आणि दीर्घकालीन कल्याणाचं रक्षण हाच आमचा हेतू आहे असं वनताराने स्पष्टीकरणामध्ये म्हटलेलं आहे। महादेवीला वनतारात आणण्याची प्रक्रिया प्रेमपूर्वक जबाबदारीने करण्यात आली आहे। जनतेच्या भावनिक प्रतिसादाची आम्हाला जाणीव आणि सहानुभूती आहे। कायदेशीर पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे महादेवीच्या भविष्यासाठी आम्ही शक्यता तपासत आहोत। वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही। संघर्षासाठी नाहीतर महादेवीसह अनेक प्राण्यांच्या आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहा असंही वनताराने या स्पष्टीकरणात पुढे म्हटलं।